वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पहिलं तर घरच्या तिघांना अटक झाली आणि 2 जण फरार होते, त्यांना सुद्धा अटक झाली. ऐकून जरा बरं वाटलं आज सकाळी. पण ते सासरे राजेंद्र हगवणे यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न की तुम्हाला पश्चाताप होतोय का, तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं, ते कृत्य ती ॲक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला, या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवीसारखी निष्पाप मुलगी, तिला 23व्या वर्षी प्राण गमवावा लागला का, तर फक्त या कुटुंबाला पैशाची हाव होती म्हणून. मला असं वाटतं की हुंडा घेणं देणं एवढे कायदे असताना सुद्धा एक अजित पवारांच्या पक्षातल्या माणसाने आधी काय सांगितलं गेलं आपल्याला की आमच्या पक्षाचा तो कोणी पदाधिकारीच नाही आहे आणि असेल तरी त्याच्यावर हकलपट्टीची कारवाई करण्यात येईल. आणि संध्याकाळी सरळ सरळ आपल्याला सगळे व्हिडिओज दिसत आहेत की हे हगवणे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं. सुनेत्रा पवार त्या करिश्माच्या अगदी इनॉग्रेशनपासून सगळ्याला गेलेल्या होत्या. एवढंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणा, शरद पवार म्हणा, यांच्या सगळ्यांबरोबरचे फोटो बघून आपल्याला दिसतंय की हे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं. आणि मला असं वाटतंय की त्यांचा राजकीय वर्धस्त होता की नाही मला माहीत नाही, पण ह्याच मुलाचे मामा हे IG जलिंदर सुपेकर जे होते, या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण मी सुपेकरांचे सगळे डिटेल्स काढले. 500 कोटीचा स्कॅम त्यांनी केला होता खरेदीमध्ये, जेलमध्ये लागणाऱ्या गोष्टींच्या खरेदीमध्ये, असा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर अगदी जानेवारी 2025मध्ये त्याच्यावर चौकशीचे आदेश झाले होते. ती समिती सुद्धा स्थापन झाली, त्याचं मी ट्विट केलं. एवढंच नाही तर जळगावचे SP असताना तिथे PSI अशोक सादरे त्यांची काल आता जी सुइसाईड नोट मला काल उशिराने रात्री मिळाली आहे, ती देखील मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे. त्याच्यात तर सरळ सरळ त्यांचा मृत्यू मला आत्महत्येस भाग पाडणारे जलिंदर सुपेकर होते असं दिसतंय. आणि हेच व्यक्ती या शशांक हगवणेचे मामा होते. आणि ह्या कुटुंबाची जी हिस्ट्री आहे जी काल मयुरी जगतापने दिली, मयुरीने सरळ सरळ सांगितलं की माझा छळसुद्धा असाच करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये मी जेव्हा तक्रार केली तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होतं. आणि फरार असताना, मी परत म्हणतेय, फरार असताना करिश्मा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना पोलिसांचं पाठबळ होतं, राजकीय पाठबळ होतं आणि म्हणूनच हे सगळं घडलं. आणि मला आता असं वाटतंय की पुन्हा एकदा माध्यमांनी त्यांचा रोल प्ले करण्याची गरज आहे. आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे. कारण सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. आत्ताच्या घटनेला जसं संतोष देशमुखांच्या वेळेस आपण पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला, आता हे हुंडा प्रकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्राने आता पेटून उठलं पाहिजे. मला तर खरंच संदेश द्यायचा प्रत्येक मुलीच्या आईबापांना की असं कधीही होऊ देऊ नका. खरं तर मी त्या मुलीच्या वडिलांवर चिडले होते की तुम्हाला मारहाण होताना दिसतेय, एकदा नाही अनेकदा होताना दिसतेय. तरी तेव्हा जेव्हा जी करिश्मा नावाची त्यांची नणंद तेव्हा फरफटत तिला माहेरी घेऊन आली, तेव्हा वडील तिच्या पायी पडले आणि तिला म्हणाले की माझ्या मुलीला पदरात घाला. का असं आपण बोलतो? का आपण मुलगी दिली अशी भाषा वापरतो? का म्हणत नाही? कारण मुलगी काही वस्तू नाही आहे की आपण दिली किंवा घेतली. आता ही भाषा बदलण्याची, ही मानसिकता बदलण्याची की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपल्या घरी मुलगी आली तर, ह्या सगळ्या गोष्टी आणि ही मानसिकता खरोखर बदलण्याची गरज आहे. तेव्हाच हे सगळे प्रकार बंद होतील. आणि हुंडा, कृपा करून हात जोडून विनंती करते, 1 नया पैशाचा हुंडा कधी कोणी दिला नाही पाहिजे. आणि जो मागेल त्याला स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. आणि हे जे हुंडाबळीचे प्रकार जे झालेत ते बंद करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मला अमुक जण सांगतात की नाही या समाजात ही प्रथाच आहे, अमुक समाजात हे म्हटलंच जातं की मुलगी परत येऊन पडली तर तिला टाकलं का, तिला अमुक केलं का, ही भाषा जी वापरली जाते ना,
हे आता लोकांनी सगळ्यांनी मिळून बंद करण्याची गरज आहे. सगळे देश कुठच्या कुठे गेलेत आणि आपण अशाच मानसिकतेत जर अडकलो तर खरंच हे वाईट आहे. आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं आता 5 जणांना अटक झाली आहे आणि अजून एक व्यक्तीला अटक होण्याची गरज आहे. तो म्हणजे तो निलेश चव्हाण. 6 दिवस 9 महिन्याचं बाळ त्यांनी इथून तिथून फिरवलं. याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा झाला पाहिजे. मला आत्ताच कळलं की त्याच्यावर शस्त्र बाळगण्याचा आणि धमकी देण्याचा गुन्हा झाला आहे. पण हा व्यक्ती कोण आहे की स्वतःच्या बायकोला छळणारा, 2018 पासून त्यांनी तिचा छळ केला. एवढंच नाही तर विकृत असे फोटो स्वतःच्या पत्नीचे काढले. तशा केसेस त्याच्यावर चालू असताना असे लोक मोकाट फिरतात आणि या हगवणे कुटुंबाच्या, आणि जसं काल मयुरी म्हणाली, तो काही शशांकचा मित्र नव्हता, तो करिश्माचा मित्र होता. त्याच्या लॅपटॉपमधनं सुद्धा अनेक व्हिडिओ जप्त झाले होते. मला असं वाटतं ही सगळे विकृत लोभी लोक आहेत आणि यांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे अशी नम्र विनंती मी महाराष्ट्र शासनाला करते. ताई, पण प्रश्न हा देखील उपस्थित होतो की 6 दिवसानंतर आरोपी अटक होत आहेत. मग नेमक्या आरोपींना शह कुणी दिला? पुणे पोलीस करत काय होतं? अजितदादा स्वतः म्हणाले की 3 पथकं ही पाठवले, 3 ची 6 पाठवा. पण मग 6 दिवस आरोपींना कुणी शरण दिलं? खरं तर पहिल्या दिवसापासून यामध्ये पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. बरं, हे पहिलं प्रकरण नाही आहे. यामध्ये पहिले आधीची काही प्रकरणं पाहिली तर त्या देखील पोलिसांची भूमिका ही कुठेतरी चुकीच्याच पद्धतीची पाहायला मिळाली आहे. मला असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला हे जे राजकीय दबाव परत येतोय आणि पोलिसांचा सुद्धा दबाव वरच्यांचा येतोय. जसं या घटनेमध्ये ते एका राजकीय पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचा होता, तो पदाधिकारी होता. आधी तर सकाळी तो पदाधिकारी नाहीच असं म्हटलं होतं. आमचा कार्यकर्ता जरी असेल तरी आम्ही हक्कलपट्टी करू. आणि संध्याकाळी तेच अजित पवार जेव्हा एका मीटिंगमध्ये म्हणतात आणि त्याच्यात ते एवढ्या दुर्दैवी घटनेचा त्याच्यावर हास्यविनोद करतात, ते ऐकून राग आला. ते सरळ म्हणतात की माझ्या मागे मी काय लग्नाला काय गेलो आणि माझ्या मागे लचाण लावलं. अरे काय भाषा आहे ही? खरं तर अपेक्षा अशी होती की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे असताना पहिलं म्हणजे हकलपट्टी करा, दुसरं म्हणजे त्या कुटुंबाला निदान फोन करा, तुमच्या पदाधिकाऱ्यांना तिथे पाठवा, महिला आयोगाच्या टीमनी तिथे जाऊन त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं होतं. पण हे सेन्सिटायझेशनच उरलेलं नाही आहे. लोकांना नुसतं दाखवण्यापुरतं. मग विरोधी पक्षाचे लोक तिथे पोचणार, सगळे नेते तिथे पोचणार आणि मग आवाज उचलल्यासारखं दाखवणार आणि त्या याला जे रुलिंग पार्टी आहे त्यांच्या विरुद्ध बोलणार. हे सगळा ड्रामा बंद करा. खरंच त्या लोकांसाठी लढा कळकळतेने. जसं काल रुपाली ठोंबरे या अतिशय व्यवस्थित त्या कुटुंबाबरोबर लढल्या, तिथे जाऊन त्यांनी ते बाळ हातात येईपर्यंत लढल्या. त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुकही केले पाहिजेत आणि आभारही मानले पाहिजेत. ही सेन्सिटिव्हिटी प्रत्येक पक्षाच्या आणि त्या राष्ट्रवादीच्या असून सुद्धा त्यांनी जो रोल प्ले केला त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक. आणि अशी माणसं खरं पक्षात हवी. आणि अजित पवारांना खरं तर आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे. कारण त्यांच्या पक्षातले एकदा नाही अनेकदा जी प्रकरणं होत आहेत, प्रत्येक प्रकरणात दिसतंय की कुठे ना कुठे तरी त्यांचा सुगावा या पक्षाकडे लागतो. मग ती पोर्शा केस असो, कुठचंही प्रकरण असो, तिथे सुद्धा त्यांच्या आमदारांनी मदत केलेली दिसते. तर आता हे राजकीय दबाव पोलिसांवरचे बंद करा आणि महाराष्ट्र पोलिसांना शुद्धीवर येण्याची गरज आहे. त्यांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे की अशी प्रकरणं झाली, जसं त्या मयुरीला सुद्धा रात्री 9:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. खरं तर महिलांना 0 FIR त्या असतील तिथे घरी येऊन रजिस्टर करणं गरजेचं असतं. पण रात्री 2:30 वाजेपर्यंत मयुरीला तिथे बसवण्यात आलं. तर खरंच 0 FIR काय, पोलिसांनी FIR जाऊन महिलेच्या घरी दाखल करून घ्यावा. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं महिला आयोगाचं काम आहे. महिला आयोगाने अनेक गोष्टी आता करणं गरजेचं आहे. पहिलं तर तिथली रिक्त पदं जी आहेत ती भरणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की रुपाली चाकणकरांनी या सगळ्या गोष्टी कराव्या आणि या सगळ्या आता महाराष्ट्राला नीट परत रुळावर आणण्याची गरज आहे. दहशतवाद झाला, हे सगळं हुंडाबळी, आत्ताच्या आत्ता ही दुसरी केस झाली. आता या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. या सगळ्यामध्ये महिला आयोगाचा व्हिडिओ जे आहे ते ट्विट केले होते रात्रीच्या सुमारास, ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे दिसत आहेत, सुनेत्रा पवार दिसत आहेत. या लोकांचे ते व्हिडिओज आहेत. परंतु अशा अनेक कार्यक्रमांना पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, ओळखीच्या
अगदी मृत्यूपासून ते बारशापर्यंत राजकीय लोकांना जावं लागतं, याचा अर्थ त्या लोकांचा थेट संबंध या लोकांशी आहे किंवा त्यांना वाचवतात असा अर्थ काढणं कितपत योग्य आहे? नाही, आता याच्यात आपल्याला काय सांगितलं गेलं होतं सकाळी की हा कुठलाही पदाधिकारी नाही, हा आमचा कार्यकर्ता जरी असेल तरी त्याच्यावर हक्कलपट्टी त्याची करण्यात येईल पक्षातनं. पण आपल्याला सकाळी काय चित्र दाखवलं गेलं की आमचा आणि यांचा काहीच संबंध नाही. पण जर तुम्ही त्यांच्या इनॉग्रेशनला जाता आणि एकत्र जर तुम्ही इतके दिसता तर तो काही नुसताच कार्यकर्ता नव्हता, तर तो मुळशीचा तालुका अध्यक्ष होता. लोकसभेची निवडणूक 2004ची त्यांनी लढवली होती. हे सगळं का लपवण्यात आलं हा पहिला प्रश्न. आणि जर होते संबंध तर हो, आमचे संबंध होते, तरीही आम्ही हे चुकीचं झालं म्हणून त्याच्यावर कारवाई करतोय असं म्हणण्यात काय वावग आहे? का गोष्टी लपवण्यात येण्यात याव्या? आणि मला अजित पवारांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ती चावी देताना तुम्हाला सांगण्यात आलं की ही चावी फॉर्च्युनरची तुम्ही त्या मुलाच्या हातात द्या. तेव्हा अजित पवारांनी त्या मुलाला विचारलं देखील की ही तुला दिली गेली की तू मागितली? तर खरं तर अजित पवारांनी तिथे सांगायला होतं की हे काम माझं नाही, हे मी करणार नाही. आणि त्याच्यानंतर खरंच चौकशी करायला हवी होती की या कुटुंबांनी फॉर्च्युनर गाडी का दिली. पण तसं करण्याऐवजी जर तुम्ही फक्त प्रश्न विचारून चावी दिलीत तर कुठेतरी तुम्ही चुकताय आणि हे त्याची तुम्हाला जाण आली पाहिजे म्हणून आम्ही हे विषय उचलतोय. बाकी काही नाही. तुम्हाला हेच जर दुसरं कोणीही असतं, आम्हाला कोणालाही सांगितलं असतं, आम्ही म्हणालो असतं हे काम आम्ही करणार नाही. पण तुम्ही म्हणालात आणि तू चुकलात, आम्ही तुमच्या विरुद्ध टीका करणार आणि ती तुम्हाला झेलावी लागणार. अदिती तटकरे यांच्यासोबत सुद्धा करिश्मा अगवणेंचे फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत, अनेक फोटो समोर आले. मला तर अदिती तटकरेंचा रोल काय आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात तेच कळत नाही. त्या पालकमंत्री पदासाठी लढताना नक्कीच दिसत आहेत, पण त्या मंत्री म्हणून करतायत काय मला हा प्रश्न पडतो. म्हणजे महिला आयोग म्हणा, महिला बाल विकास मंत्री म्हणा, ह्या सगळे लोक तिथे का नाही? एवढी मोठी घटना घडते आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना सहकार्य करत नाही, तर कुठेतरी हे सगळं चुकतंय. आणि आता तरी जे झालं, आता तरी लोकांनी शुद्धीवर यावं, पोलिसांनी सेन्सिटाईज व्हावं, मंत्र्यांनी सेन्सिटाईज व्हावं आणि अजित पवारांनी बोलण्याचं भान ठेवावं अशीच मी विनंती करते. धन्यवाद. राज्य महिला आयोग जे आहे त्याची कुठेतरी चुकी याच्यामध्ये जाणवते, वेळेवर कारवाई केली नाही किंवा योग्य ते ऍक्शन आहेत ते घेतले नाही. आता काल रुपाली चाकणकरांचा मला 17-18 मिनिटं फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी कंप्लेंट आहे ही म्हणते, त्यांचं असं म्हणणं होतं की कोणालाच महाराष्ट्रात हे माहीत नव्हतं आणि त्यांनी ती कंप्लेंट घेतली, त्यांनी त्याच्यावर सुओ मोटो ते म्हणाले मी कंप्लेनंट आहे याच्यात, आणि त्याच्यानंतर ती FIR झाली. तर आम्हाला झालं तेवढं सगळं आम्ही लावून धरलं. फक्त ज्या गोष्टीला काही वेळ लागतो, जी प्रोसिजरल करायला लागतं ते प्रोसिजरल करण्यासाठी तो वेळ गेला. इव्हन ते बाळ मिळण्यासाठी ते सगळं प्रोसिजर महिला आयोगाने केलं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला असं वाटतं ते त्यांनी केलं असेल तर त्याच्याबद्दल आपण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. पण जो प्रोॲक्टिव्हनेस, थोडासा जे सेन्सिटिव्हिटी दाखवणं गरजेचं असतं की महिला आयोगाची टीम तिथे हजर पाहिजे होती किंवा निदान एक फोन तरी त्यांनी करून कुटुंबाला सांत्वन देण्याचं काम तरी करायला हवं होतं. तिथे जिथे चुकल्या तिथे चुकल्या म्हणू, जिथे चांगलं केलं तिथे चांगलं केलं म्हणू. उगाचच टीका आम्ही करणार नाही. आणि थोडा हळूहळू महिला आयोग अतिशय ऍक्टिव्ह झाला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने 5-6 महिन्यापूर्वी मोठ्या सुनेने तक्रार केली होती आणि तो डिस्प्यूट त्यांनी तिथे अतिशय योग्य प्रश्न विचारलाच. ती कारवाई झाली असती त्याच्यामध्ये तर आज वैष्णवीचा जीव वाचला असता. नाही, अगदी योग्य प्रश्न विचारला. मयुरी जगतापनी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा हा तक्रार करायला ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तेव्हा पहिलं तर तिला समजवण्यात आलं होतं की कुटुंबातले वाद आहेत हे मिटवा. आणि त्याची सगळी इंटेन्सिटी यांना माहिती असताना तिने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की किती मारहाण झाली, कसं झालं, सगळं सांगून सुद्धा जर हे असं होत असेल तर अतिशय. आणि महिला आयोगाने तेव्हा जर याची योग्य दखल घेतली असती आणि हे मिटवलं असतं तर आज वैष्णवीचे प्राण गेले नसते. हेही तितकंच खरं आहे. काल ज्या पद्धतीने या दोघांना अटक केलं त्याच्या अगोदरचे काही CCTV समोर आलेले आहेत, कारण की हॉटेलमधले सगळे CCTV पाहायला मिळतात. कसं बघतं याकडे? कारण की प्रकृती ज्या पद्धतीने झाली त्यानंतर टीका झाली सगळीकडून आणि त्यानंतर देखील अशा पद्धतीच्या हॉटेलमधल्या पार्ट्यांची CCTV. मला असं वाटतं या कुटुंबाला फरार होण्याची सवयच आहे. जसं मी म्हटलं नोव्हेंबरमध्ये मयुरी जगतापनी जेव्हा ती हे केली होती
तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार झालं होतं 8 दिवस, आणि आल्यानंतर तिला वर म्हणालं की तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही, तुला जे करायचंय तू कर. आणि याचा अर्थ त्यांना का तर राजकीय पाठबळ होतं किंवा त्यांना पोलिसांचं पाठबळ होतं. आत्ताच्या घटनेला सुद्धा त्यांना हे जे पाठबळ मिळत होतं म्हणूनच हे कुटुंब 6-7 दिवस पुण्यात असून सुद्धा ही दोघं जण फरार होती. एवढंच नाही तर ते जे व्हिडिओ झालेत आणि काही जी माहिती आली आहे की मटण पार्ट्या होत होत्या आणि एकीकडे आपल्याला दाखवत होते की हे फरार आहेत. मला वाटतं आता खरंच पोलिसांनी काहीतरी हातपाय हलवण्याची गरज आहे, कारण जनतेचा विश्वास पोलिसांवरनं आणि या सगळ्या राजकारण्यांमधनं साफ उडालेला आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न की आतापर्यंत वैष्णवीच्या आत्महत्या अशाच पद्धतीनं हे प्रकरण बघितलं जात आहे. हो. तर याच्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू आणि खून केला असण्याची शक्यता अगदी पोलिसांनी तपास केला पाहिजे. नाही, नक्कीच केला पाहिजे, कारण वैष्णवीचे जे फोटोग्राफ्स माझ्याकडे आले होते पोस्टमॉर्टमचे, त्याच्यातला एक फोटोग्राफ देखील मी ट्विट केला आहे आणि त्याच्यात असं सर्कल केलं आहे, कारण ज्या व्यक्तीने ते पोस्टमॉर्टम केलं त्याच्या ग्लव्सचा हात पण दिसतोय आणि त्याच्यात 3 भोकं आहेत. आणि ती 3 जी भोकं आहेत, आता मारलं असेल तर त्याचे व्रण असतात किंवा काळं निळं झालेलं असतं. ती जी 3 भोकं आहेत ती अतिशय संशयास्पद मला वाटली, म्हणून मी ते ट्विट केलं आहे की याची सखोल चौकशी नीट होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. कारण ससूनमधल्या पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा किती गौडबंगाल होतो हे देखील आपण बघितलं आहे. तर पोस्टमॉर्टम अतिशय योग्य पद्धतीने झालं तर या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि तिचे वडील पहिल्याच दिवशी जेव्हा माझ्याशी बोलले ते ढसाढसा रडत होते. एकदा नाही 2-3 वेळा जे आमचं बोलणं झालं, प्रत्येक वेळेस त्यांचं हेच म्हणणं होतं की आत्महत्या नाही आहे ताई, हे तिला मारलं गेलंय, तिचा घात केला गेला. घात हा त्यांचा शब्द होता आणि म्हणून मला वाटतं त्या दिशेने योग्य ती चौकशी होणं गरजेचं. ताई, एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक प्रकरण नाही आहे तर असंख्य प्रकरणं ही 498 ची इथे पाहायला मिळत आहेत. वैशाली होणे हे एक उदाहरण होईल आणि यानंतर तर या संपूर्ण प्रकरणं अशा पद्धतीची थांबली जातील. हुंडाबळी जो आजही सुरू आहे त्याला कुठेतरी लगाम लागेल. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने अशा प्रकरणांमध्ये राजकीय वर्दस्त पाहायला मिळतो, मग आपण पक्षात कुणाला घेतो आहे, त्याची पार्श्वभूमी काही आहे, हे तपासणं गरजेचं वाटायला हवं की नाही? मला आता खरंच वाटतंय सगळ्या राजकीय पक्षांना शुद्धीवर येण्याची गरज आहे. कारण आत्ताच्या घटनेला जसं मी पुन्हा पुन्हा म्हणते, जे 288 आमदार तिथे निवडून गेले आहेत, 118वर अतिशय गंभीर स्वरूपाचे म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर आणि रेप असे गुन्हे असताना तिथे आपण त्यांना पाठवतोय. तर या राजकीय पक्षांना पहिलं भानावर येण्याची गरज आहे. आपण पक्षात कोणाला घेतो त्याच्याकडे कारण प्रत्येक पक्षाला काय वाटतं की जो आपल्याला फंड आणू शकेल, पैसा आणू शकेल, हे त्यांचे जे निकष आहेत ते बदलून सज्जन चांगली माणसं आणून ज्यांना देशासाठी काही विजन आहेत अशा माणसांना आणण्याची गरज आहे. आणि ही जी राजकीय अपरिहार्यता जी म्हटली जाते हे सगळे आता बंद करून एक दिशा देण्याची गरज आहे. महाराष्ट्र आत्ताच्या घटनेला सगळ्यात जास्त इथे ज्या घटना घडत आहेत तर खरंच हा महाराष्ट्र असा नव्हता. आणि मग मला म्हणावं असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर आता हे बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रयत्न करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होत आहे. शिवाजी महाराज म्हणजे महिलेबद्दल चुकीच्या दृष्टीने जरी बघितलं तर हे करायचे. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं? मला असं वाटतं छत्रपतींच्या नावाने तर सगळेच जण दुकान चालवतात. असं मी एकदा नाही अनेकदा म्हणते, या लोकांना छत्रपतींशी काही घेणं देणं नाही, त्यांच्या विचारांशी काही घेणं देणं नाही, त्यांच्या नखाची सर सुद्धा या कुठल्याही पक्षाला नाही आहे. आणि जर खरोखर त्यांना तसं वागायचं असेल तर त्या दिशेने चालायचं असेल तर बरंच काही करणं गरजेचं आहे. महिला आयोगाला माझी विनंती आहे की यापुढे प्रत्येक मेमोरंडम ऑफ मॅरेज बरोबर आणि एक कागद महिला आयोगातर्फे गेला पाहिजे की ज्याच्यात मी हुंडा दिला नाही आहे, मी हुंडा घेतला नाही असं लेखी स्वरूपात दोन्ही बाजूंकडनं घेतलं पाहिजे. आणि नवऱ्या मुलाकडनं तर मी कुठल्याही प्रकारचा शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक कुठलाही छळ करणार नाही असं लिहून त्या कुटुंबाकडनं घेतलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.